हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आहे शर्वरी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे जरा स्पेशल आहे, कारण आम्ही जेव्हा मुंबईवरनं व्हॅन्कुव्हरला परत येत होतो, तेव्हा आमचं लेओव्हर होतं थायलंडमध्ये आणि मी डिसाईड केलं की मम्मीला सरप्राईज देऊ एक 4 स्टार प्रॉपर्टीमध्ये स्टेचा. तर थांबलेलो आम्ही हयातमध्ये, जे की आहे थायलंड एअरपोर्टच्या जवळ. आणि मग या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मम्मीची एक्साइटमेंट कशी आहे टू स्टे फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम इन अ 4 स्टार प्रॉपर्टी. अरे वा, ग्रीन आमची एकदम ऐशो आराम. ऐशो आराम. लेखाला सगळं ऐश्वर्याचा उपभोग घेते. बघा, सबूरी का फल हमेशा मीठा होता है. मीठा होता भगवान है. बोलता है शांति रख, मैं सब कुछ देगा, लेकिन शांति रखना चाहिए. थैंक यू. Thank you. वाओ, क्या बात है रे. क्या बात है. For 8. ओप्पो एरिया सही है. सो मम्मी तर खूप हॅपी होती. मी तिला सांगितलं की ओपन कर डोर, आणि युअर शी वॉज सो एक्साइटेड अँड सो हॅपी. तर आम्ही फ्लाय करायच्या आधी 1 आठवडा आमचा खूप जास्त हेक्टिक होता. सो मी डिसाईड केलेलं की मम्मीला थोडा आराम देऊ, हॉटेलमध्ये एकदम कम्फर्टेबल स्टे, कारण लेओव्हर खूप मोठा होता. अर्लियर प्लॅन होता आमचा की मस्त बाहेर थायलंडमध्ये, बँकॉकमध्ये जाऊन फिरायचा. बट देन वी डिसाइडेड की नाही, आपण एक लेजर स्टे करू. आणि मम्मीनी कधी 4 स्टार प्रॉपर्टी एक्सपिरियन्स नव्हती केली. सो ते माझं सरप्राईज होतं तिच्यासाठी की एक अमेझिंग एक्सपिरियन्स 4 स्टार प्रॉपर्टीमध्ये. Nice. Okay. त्यानंतर आम्ही खाली उतरलो या व्हायब्रंट स्पॉटला बघायला. मी तर एक्सायटेड होती एकदम सेटअप बघून पूलसाठी, पण मम्मीचं लक्ष होतं ते या झाडांवर, कमळांवर आणि जे फुलं आहेत त्याच्यावर. तो तिचं वेगळंच ऑब्झर्वेशन चालू होतं इथे तर. पण आय वॉज फीलिंग सो नाईस की ओ दिस वॉज वन ऑफ द बेस्ट स्पॉट इन द हॉटेल. आणि तेवढ्या मोठ्या बघते आपल्याकडच्या तेवढ्या छोट्या असतात. चिमणीला काय पक्षी नाही, पण चिमणीसारखा दिसणार आहे. तेवढ्या नकावड्यावर धावते बघा. सगळं क्लिअर पाणी देऊ. सो आमचा ट्रॅव्हलच्या आधीचा वीक खूप हेक्टिक होता, तर त्यामुळे मी आणि मम्मी दोघं पण बेडवर जाऊन जेखराज झालो आणि झोपून फ्रेश होऊन मग संध्याकाळी मस्त उठलो. अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती, सो संध्याकाळी आणि आम्हाला भूक पण लागलेली. तर मग विचार केला असंच जरा बाजूला आसपास हॉटेलचे काय आहे बघू, वॉक करून येऊ. तर निघालो आणि मग आम्हाला थोड्याच वेळाने दिसलं एक कन्व्हिनियन्स स्टोर. तर मग डिसाईड केला की चला मग जाऊ, कारण मम्मीचं होतं एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये मी नाही खाणार, पैसे वाया मी नाही घालवणार. बस त्याला माणसं मात्र एक शीट पाखरू पण नाही. रस्ते एकदम सुनसान.
एअरपोर्ट आहे. चल. सो कन्व्हिनियन्स स्टोअरमधनं आम्ही थोड्याशा गोष्टी उचलल्या, फ्रूट्स, सम चॉकलेट्स अँड डिझर्ट, आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये, खाल्लं आणि परत झोपलो, कारण इतके थकलेलो दोघं आम्ही. आणि अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती 4ची, तर त्यामुळे झोपेची जरा नितांत गरज होती आम्हाला पण. तर मग गेल्यानंतर डिनर करून आम्ही काहीच रेकॉर्ड केलं नाही आणि परत झोपलो. सो त्यानंतर मम्मी, एवढं महाग रूममध्ये राहून कसं वाटलं 5 स्टार हॉटेलमध्ये? बापरे, काय विचार नकोस. अति आनंद अवर्णनीय होता, प्रश्नच नाही. आणि ते पण 5 स्टार, सगळं ऐश्वर्याचं सुख. बापरे, थँक्स टू माय बेबी ऑलवेज. आणि सगळ्यात फनी गोष्ट, कुठे पण न्या, म्हणजे इंडियन मॉम्स ना, पहिला गोष्ट ते लोक घेतात की फ्री आयटम हॉटेलमधनं काय नेऊ शकतात, ते लोक सर्च करतात. तर आमच्या मम्मीने पण काय काय घेतलं आहे, चहा कॉफीचे पॅकेट्स घेतलेले आहेत. तर अरे एवढे पैसे भरतो आपण आणि म्हणून फ्री बीज सगळं घेऊन जायचं आहे. मग सोडा का, आपल्या ज्या वस्तूत आपण युटिलाइज नाही केले, कॉफी चहा, ते घ्यायला काही हरकत नाही आहे ना. पैसे भरले तर पुरेपूर मोबदला घेणं गरजेचं आहे. मोबदला कळलं एकदम ना. आणि पैसे पण किती महत्त्वाचे आहे ते कळणार नाही बाळा तुम्हाला. पैसे एकदम व्हॅल्युबल आहे. आपण जे कमवतो कशासाठी, श्रम करतो ना, श्रम करतो फी बीजसाठी. आपण फ्री बीज सोडायचे नाही. आम्ही पहाटे 4 वाजता हॉटेलमधनं निघालो, कारण अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती आमची. आणि ट्रान्सपोर्टेशनचं जास्त झंझट नव्हतं, कारण ते हॉटेलवाल्यानेच बुक केलं होतं आमच्यासाठी. सो इट वॉज प्रिटी कूल. एशियन लोक खूप पोलाईट असतात ना मम्मा. व्हिएतनामला गेले तेव्हा पण ते पण इतके पोलाईट होते सगळे. एकदम कूल वाटलेत, म्हणजे रागिष्ठ नाही, ॲग्रेसिव्ह नाही आहे, एकदम शांतता प्रिय आहे. बोलणं पण एकदम सोबर्स आहे त्यांचं. हाय मॅम, हाय, हां बाई, यू मॅम, गुड मॉर्निंग. किती सुंदर बोलले. वेलकम चूज बँकॉक. चला आता निघालो, टाटा बाय. हयातमधून निघाले हॉटेल हयात. शर्वरीने मस्तपैकी हॉटेल बुक केलं होतं 5 स्टार. सुंदर, फ्रिक्वेन्सी चांगली होती, सर्विस पण चांगली होती, आणि स्टॉप पण एकदम चांगला होता. बोलण्यावरती कमांड देत होता आणि ते पण पोलाईटली. सो बॅक टू अँकोवा. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा आम्हाला. मम्मी तर खूप जास्त हॅपी होती, आणि तिच्यासाठी खूप अनयुज्युअल एक्सपिरियन्स होता. कॉमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.